तीन पदरी नवीन पद्धतीचे मंगळसूत्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य: काळे आणि पिवळे मणी, सुई, नायलॉनचा दोरा, वाटी, त्याच्यानंतर असे 16 पट्टी लागन 3 होल असलेले. त्याच्यानंतर असे लांब साईजचे मणी लागतील आपल्याला 24 आणि बारीक साईजचे 48. 2 असे गोल्डन काळे मणी आणि कात्री. तर पहिले असं 3 पदर दोरा काढायचा आणि मागच्या बाजूला 35 काळे मणी व्हायचे आणि पिवळे फक्त काळेच मोजायचे. एक पट्टी होऊन घ्यायची. पट्टी होऊन झाल्यानंतर 4 काळे, एक मोठ्या साईजचं लांब गोल्डन मणी आणि परत 8 काळे मणी फक्त काळेच मोजायचे आणि परत एक पट्टी व्हायची. पट्टी होऊन झाल्यानंतर 4 गोल्डन मणी व्हायचे आणि एक पिवळा मणी टाकायचा त्याच्यात आणि परत एक पट्टी होऊन घ्यायची. आणि परत आता पहिले आपण 4 ओले होते तर आता इथं पहिले 8 व्हायचे. परत एक गोल्डन मणी लांब साईजचं आणि 4 काळे व्हायचे. पट्टी व्हायची आणि परत आता इथं 4 गोल्डन मणी व्हायचे. 4 गोल्डन मणी व्हायल्यानंतर एक पिवळा मणी व्हायचा त्याच्यात आणि एक पट्टी व्हायची परत एक पहिल्या होलमध्ये. आणि आता पहिले 8 मणी ओले होते तर आता 4 मणी पहिले व्हायचे आणि मग 8 व्हायचे. एकदा 4 मग 8 दुसऱ्या ह्याच्यात पहिले 8 आणि मग 4 असं व्हायचं. एक गोल्डन आणि 8 परत काळे मणी. गोल्डन मणीच्या आजूबाजूला सेम आले पाहिजेत. पहिले 8 आले, आता 4. परत एक पट्टी होऊन घ्यायची आणि गोल्डन मणी व्हायचे 4. तीन वेळा आपल्याला गोल्डन मणी होऊन घ्यायचं आणि एक पट्टी व्हायची. आणि आता 8 काळे, एक मोठ्या साईजचं गोल्डन मणी आणि 4 काळे मणी. तर ते होल्यानंतर परत एक पट्टी व्हायची पुढच्या साईडला आणि फक्त 5 पिवळे मणी व्हायचे पुढे वाटीजवळ. 5 पिवळे मणी होऊन घ्यायचे आणि आता मधला पदर घ्यायचा. याला असे एक गाठ बांधून ठेवायची. तर मधल्या पदरमध्ये मागच्या बाजूला 35 मणी होऊन घ्यायचे. आणि जर लांब पाहिजे नसतील थोडी लांबीला तर मागं तुम्ही 40 किंवा मग 45 पण टाकू शकता. त्यामुळे 35 मणी होऊन घेतले काळे आणि मधल्या होलमधनं सुई होऊन घ्यायची. आणि आता आपण पहिले 4 काळे ओवले तर त्याच्यात आता 2 काळे वाढवायचे म्हणजे 6 टाकायचे आणि खाली 8 काळे टाकले त्यातनं 2 कमी करायचे म्हणजे दोन्ही बाजूला गोल्डन मनीच्या 6 काळे मणी टाकायचे. कारण की त्यात मणी तिरके दिसले पाहिजे म्हणजे. आता 6 काळे मणी, एक लांब साईजचा गोल्डन मणी. मी इकडं 8 टाकले तर त्या 8 मधून 2 काळे कमी करायचे आणि 6 टाकायचे. मणी व्हायचे आणि परत पट्टीच्या मधल्या होलमधनं सुई ओवून घ्यायची. आणि आता या मधल्या पदरमध्ये गोल्डन मनीच्या इथं गोल्डन मणी नाही टाकायचे आपल्याला, पिवळे मणी होऊन घ्यायचे मध्ये. पिवळे मणी होऊन घ्यायचे मधल्या पदरमध्ये आणि सुई लावून पट्टीच्या मधल्या होलमधनं होऊन घ्यायची सुई. आणि आता पहिले आपण गोल्डन मनीच्या जागी आजूबाजूला जे 6 मणी टाकलेले तसं आता प्रत्येक पेटीत 6 मणी टाकायचे आणि मध्ये गोल्डन टाकायचे मणी. परत मधले सुई होऊन घ्यायची आणि पिवळे मणी लावून आणि असं माप बघायचं. गोल्डन मनीचे तेवढेच पिवळे मणी टाकायचे मध्ये आणि एक्स्ट्राचे काढून घ्यायचे असे.
त्याला अशी सुई लावून घ्यायची आणि मधल्या होलमधनं पट्टी होऊन घ्यायची. परत 6 काळे, 1 गोल्डन आणि 6 काळे ओवायचे. तसं दोन्ही पदरीमध्ये आणि पुढच्या बाजूला 4 पिवळे टाकायचे वाटीजवळ. आणि आता हा तिसरा पदर ओवायचा. मागच्या बाजूला 35 काळे मणी आणि शेवटच्या होलमधनं अशी सुई ओवून घ्यायची. आता 6 मणीमध्ये 2 काळे वाढवायचे आणि हात टाकायचे आणि परत 1 गोल्डन आणि 6 मण्यांमधनं 2 कमी करायचे आणि 4 टाकायचे काळे मणी. 8 काळे, 1 गोल्डन आणि 4 काळे. आणि 4 काळे मणी. पट्ट्या लावून घ्यायच्या पुढच्या बाजूला. दुसऱ्या बाजूला पण होऊन घ्यायचं असेल तर आपलं हे मंगळसूत्र तयार आहे.